महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर शहरात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी येतो. मात्र शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था, वाढते खड्डे आणि अपूर्ण कामे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटात भालके, सावंत यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवकांचा जाहीर पक्षप्रवेश टिळक स्मारक येथे आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आक्रमक भूमिका घेत चक्क रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालून आणि फुले उधळून रस्त्याची महापूजा करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय. या प्रतिकात्मक आंदोलनातून त्यांनी पालिका प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. शहरात येणारा निधी नेमका कुठे जातो, नागरिकांना मूलभूत सुविधा का मिळत नाहीत असा सवाल उपस्थित करत शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातच या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा इशारा दिलाय. तसेच स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेविरोधात थेट तक्रार करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या आंदोलनावेळी नगरसेवक विक्रम शिरसट, दीपक येळे, अफजल सय्यद, यल्लप्पा कबाडे, तेजस कोरके, यश चंदनशिवे, दर्शन ताट, बंटी खंडागळे यांच्यासह अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पंढरपूरसारख्या धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आणि रस्त्यांची दुरावस्था ही गंभीर बाब असून आता उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.